पाहायला मिळतंय, गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत अनिल पाटील. नक्कीच एक उत्तम गोलंदाज म्हणून शेववडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांनी छाप सोडली. आपल्या नावाचा दबदबा इथे त्या ठिकाणी निर्माण केलाय आणि पंचांचा येतोय लेट्स प्लेचा इशारा. देऊ या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू अनिल पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल पाहायला मिळालाय. नक्कीच एक धाव अर्जित केली गेली आणि या एका धावेने या संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धावफलकावर धावा लागले 1. पुढचा चेंडू यावेळी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, मात्र इथे फटका फसला. नक्कीच स्लोअर गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा सिंगल एक्झिक्यूट केले आणि एका धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचते तब्बल 2 या आकड्यावर. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज अनिल पाटील यांचं. सुरुवात चांगली केली, स्पर्धेची सुरुवात देखील चांगली झालेली आहे. पहिला चेंडू 1 धाव एक्झिक्यूट, दुसऱ्या चेंडूवर देखील 1 धाव सिंगल एक्झिक्यूट होते. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता. यावेळेस मात्र खराब थ्रो, संधी होती धावबाद करण्याची, मात्र संधी हुकली. पुन्हा एकदा सिंगल एक्झिक्यूट होते. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेला. चार षटकांचा सामना असेल, वेळेचं बंधन आहे. इथे मात्र बॅटची लिडिंग एज. नक्की 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम अन्यथा पॅनलाइज केले जाईल, याची दक्षता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. पुन्हा एकदा अनिल पाटील राईट आर्म मध्ये विकेट. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिस्टर MSD शेववडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये नाव ज्यांनी ओळख निर्माण केली असे अमोल कांबळे यष्टींच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. एक चतुर चालक यष्टी रक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथे मात्र अंकुशची विकेट आले. अंकुश बॅक टू पवेलियन. डीजे त्याला ससेगाव आणि गजापूर दोन्ही संघाच्या संघनायकाने माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनेट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतात विनायक सध्या नॉन स्ट्राईकला असतील. स्ट्रायकिंग एंडला मात्र रोहित, एक युवा खेळाडू पातवडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. अष्टपैलू खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे आणि ऑलराऊंडरची भूमिका मात्र या ठिकाणी आता पार पाडायची आहे रोहित याला. पुढचा चेंडू यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. राकेश आहे डीप मध्ये पेट्रोलिंग करताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात.
आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 6 या आकड्यावर. वन शॉट, पंचांचा निर्णय येतो एक वन शॉटचा. धावफलक मात्र 5. नक्कीच दुसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेश. लगेच तिथे मात्र लिडिंग एज विकेट कीपर कडून होते चूक आणि सिंगल होते एक्झिक्यूट. आता मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 6 या आकड्यावर. नक्कीच कौतुक करावं लागेल मासवडे संघाच्या गोलंदाजांचं. आतापर्यंत मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला विनायक पहिल्यांदाच पहिला चेंडू फेस करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र वेगावर स्वार सुरेश पाटील. नक्कीच पिंट्या म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केले या असोसिएशन मध्ये, नक्कीच कौतुक करावं लागेल. गोलंदाज सुरेश पाटील पुन्हा एकदा. यावेळेस आलंदी कारपड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. राकेश आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक धाव तर नक्कीच अर्जित केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावर. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरकतोय, मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. शिवशंभू प्रतिष्ठान पातोडे संघाला एक मोठा फटका येईल का रोहितच्या बॅट मध्ये पुढच्या चेंडूवर. यावेळी देखील आनंदी कार्पेट समोरच्या दिशेने खेळून काढलाय. पुन्हा एकदा इथे थोडंसं फंबल पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा अर्जित केल्यात. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि नक्कीच धावगतीला बेड्या ठोकल्यात या ठिकाणी गोलंदाजांनी. पुन्हा एकदा राईटामध्ये विकेट आडव्या बॅटनं ऑन साइडला केल्यात. गॅप मध्ये चेंडू आहे, डीप मध्ये खेळाडू आहेत. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतात आणि 2 धाब्याच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 11 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि नक्कीच या ठिकाणी 8 मिनिटाचा खेळ देखील संपलाय. 8 मिनिटांमध्ये आपल्याला आता 2 षटक पूर्ण करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन राकेश गोलंदाजी मार्कवर मासोडे संघाच्या बाजूने दाखल झालेला आहे. नक्कीच मासवडे संघाची रन मशीन आणि मासवडे एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे राकेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम मासवडे 360 मिस्टर 360 या ठिकाणी वेगावर स्वार आणि फलंदाजगार. नक्कीच वेगाचा भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज राकेश यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू येतो डॉट. धावफलक स्थिर. धावफलकावर धावा लागलेत 11. 2 बाद 11 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पातोडे संघाची आपल्याला पाहायला मिळते. थोडा अडचणीत आहे आणि विनायकला मात्र तारणहार बनावं लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक अमोल यांच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. पुनश्च एकदा कॉल करतो. ससेगाव आणि गजापुरी 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य आहे. पुन्हा एकदा बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. लागोपाठ तिसरा चेंडू डॉट येतोय. अप्रतिम गोलंदाजीचा मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राकेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मिस्टर 360 मासवडे एक्सप्रेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईटमध्ये विकेट. यावेळी देखील इथे मात्र यष्टीरक्षकाकडून होते चूक. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार आणि हा इनिंग मधला येतोय पहिला चौकार. डीजे मात्र येत आहेत, धावा येत आहेत, हे एक महत्वाचं आहे. यावेळी शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका फसला आणि ते टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. विनायकचा खेळ. विनायक बॅक टू पवेलियन.
डीजे गजापूर 11 ससेगाव. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण लगेचच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. धावपलकावर धावा लागलेत 15. 3 बाद 15 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 वर आपल्याला पाहायला मिळतात सिद्धेश. आता मात्र मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा राईटामध्ये विकेट. राकेश सज्ज झाला. आप ट्रॅकर चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. षटक संपतंय. तिसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावर. थोडा अडचणी परिस्थितीमध्ये आहे. अवघड परिस्थितीमध्ये आहे पातवडे संघ. गणेश पाटील मॅन फॉर्म मालसवडे. स्लॉग ओव्हरचं षटक. अंतिम षटक. हाणामारीचं षटक. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुरेश पाटील आणि इथे मात्र काय क्षेत्ररक्षण. अचूक थ्रो पाहायला मिळाला. अचूक. नक्कीच कौतुक करावं लागेल सुरेश पाटील यांचं. इथे मात्र सिद्धेशला माघारी परतवण्यास यश मात्र प्राप्त झालंय. इथे ते मात्र दिव्य डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. एक मोठा फटका येईल का या षटकामध्ये पाहायला मिळेल. पुढचे 3 निर्णायक चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. हाताळताना गणेश पाटील. राईटामध्ये विकेट. रोहित. इथे मात्र रोहितच्या बॅटला चुकीच थांबवलंय. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड ऑन क्षेत्रामध्ये. अनिल पाटील आहेत. पुन्हा एकदा कॉल करतोय ससेगाव आणि गजापूर 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. यावेळी देखील गॅप मध्ये आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं. पुन्हा एकदा वर्जित केले गेले. धावफलकावर धावा लागलेत 19. थोडा अवघड परिस्थितीमध्ये पातवडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र धावगतीला बेड्या घातल्यात मासवडे संघाच्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा यावेळी देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. नितीन पाटील पुन्हा एकदा. यावेळेस मात्र थ्रो चुकला. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या मने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 21 या आकड्यावर. 22 धावांचा टार्गेट सेट केलंय मासवडे संघासमोर पातवडे संघाने. चला पातवडे संघ आपल्याला देखील विनंती असेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा कॉल करतो. ससेगाव आणि गजापूर दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे.
चला ससेगाव शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. गजापूर 11 आणि जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव दोन्ही संघाच्या संघाने काही यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य आहे. आयोजक टीमला देखील विनंती असेल आपण देखील नाणेफेक करून घ्यायचे आहे. आणि दरम्यान आपण शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आयोजित केली जाते. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील कौतुक करावं लागेल. शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना क्रिकेट प्रेमींना एक हक्काचं व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातून निर्माण करून दिलंय असं आपलं लाडकं असोसिएशन, हक्काचं असोसिएशन शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. तसेच टॉस का बॉस मध्ये आपण पाहतोय बेडसे साहेब, नक्कीच शाहूवाडी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं विशेष कौतुक. चला ससेगाव संघ विनंती असेल आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल, आपण देखील यायचं आहे. चला व्यवस्थापन कमिटी आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपल्यापर्यंत पोहोचतील. चला गजापूर गजापूर या. चला चला आपण टॉस कप बॉस मध्ये पाहतो श्री अनंत सकाराम बेडसे साहेब, शिवसेना संपर्क प्रमुख शाहूवाडी तालुका. चला पुढील होणारा सामना जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव विपक्ष गजापूर 11. टॉस का बॉस मध्ये आपण पाहतोय शाहूवाडी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख सन्माननीय आदरणीय श्री आनंद सकाराम बेडसे साहेब यांच्या माध्यमातून आपण टॉस का बॉस देखील पाहतोय. नक्कीच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते. जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव आणि त्यांना फाईट करतील गजापूर 11 संघ. चला नाणेफेक. या ठिकाणी नशिबाचा कौल, नाणेफेक जिंकले ते ससेगाव संघाने. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा आहे. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना शिवशंभू प्रतिष्ठान पातोडे विपक्ष श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मासवडे. नक्कीच 22 धावांचं टार्गेट सेट केलंय. राकेश आणि नितीन सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने संदीप, राईट मध्ये विकेट देखील सज्ज आहे. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. 3-2-1 लेट्स प्ले. या ठिकाणी मात्र डेट चेंडू, नक्कीच रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळाला. संदीप गोलंदाजी मार्कवर पहिल्याच षटकामध्ये आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी आपण पाहतोय. सर्जर हवालेत पातोडे संघाकडून. पंचांच्या डाव्या बाजूने राईटमध्ये विकेट सज्ज आहे. राकेश देखील सज्ज आहे. मिस्टर 360 मॅन फ्रॉम माळसवडे राकेश कांबळे. यावेळेस पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर या स्पर्धेतील पहिला षटकार येतोय.
थँक्यू डीजे. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट आली. सर्जेराव या ठिकाणी मात्र फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र अमोल कांबळे आलेत. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात अमोल. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सर्जेराव सज्ज आहेत. यावेळेस मात्र काय घडतंय, वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर. आता मात्र 12 धावांची गरज आहे विजयासाठी. मासवडे संघाला एक विकेट आली या षटकामध्ये. आता धावा खर्च झाले 10. यावेळी अटॅकर चेंडू फटका चांगला आहे. इथे मात्र वन बाउन्स चेंडू सीमा रेषे पार. चेंडू झालाय फरार, आलाय चौकार. डीजे मात्र जज करता आला नाहीये. चेंडू यावेळेस मात्र चौकार होतो. यावेळेस देखील फटका चांगला आहे. मात्र काय घडतंय, चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषे पार. यावेळेस आलाय अमोलच्या बॅट मध्ये एक दर्जेदार षटकार. डीजे पहिल्या षटकात मॅच संपेल का या पाहायला मिळेल. गॅप मध्ये चेंडू आहे. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज पूर्ण केल्याने ते मात्र सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय श्री विठ्ठल देवी क्रिकेट क्लब मासवडे संघाने. हार्ड लक बॅड लक शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघ. चांगला खेळ आपला राहिला. या स्पर्धेत आपण सहभागी झालात. आपल्या देखील व्यवस्थापन कमिटीच्या वतीने, असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक, विशेष आभार. चला ससेगाव संघ आपला निर्णय. चला गजापूर 11 संघ लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला वेळ दिलेली आहे. वेळापत्रकावर सर्व वेळ दिलेले असतात आणि त्याच अनुषंगाने आपण मैदानावर हजर राहणं गरजेचं आहे. आयोजकांना सहकार्य करायचं आहे.